नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज मित्रांनो आपली कॅम्पिंग व्हिडिओ असणार आहे, कारण भरपूर दिवसांनी आपण ही नाईट कॅम्पिंग करतोय। आणि मित्रांनो आहे ना, आपल्या बाजूला नदी सुद्धा आहे, म्हणजे छोटासा आहे ना डबका आहे, त्या डबक्यामध्ये पाणी सुद्धा आहे बऱ्यापैकी। तर त्या साईडला आपण इथं कॅम्प लावलाय आणि आपल्याला रात्रभर इथेच राहायचं आहे। आणि पाणी जवळ आहे त्याच्यामुळे आहे ना, जंगलातले प्राणी सुद्धा आपल्याला इथे पाणी पियाला वगैरे येतील, ते आपल्याला आज बघायला भेटतील। तर चला, मस्त की आता 6:30 वाजले असतील आणि 6:30 वाजून गेले असतील, तर आपल्याला पूर्ण आहे ना इकडे तयारी करायची आहे, चूल वगैरे पेटवायची आहे। तर पटापट आहे ना तयारीला लागूया आणि नक्की व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर मित्रांनो कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पटापट तयारी करूया। आपण खालच्या साईडला होतो, खालच्या साईडहून आहे ना आपण जागा चेंज केली बघा, वरच्या साईडला आलोय। कारण त्या साईडला आहे ना भरपूर अडचण होती, म्हणजे भरपूरच होती अडचण। त्या नदीच्या साईडला आहे ना भरपूर अडचण होती, त्याच्यामुळे आपण जागा चेंज केले आणि वरच्या साईडला येऊ ना बघा, इकडे चूल वगैरे पेटवले आपण। मस्त जालणारी फाटी आहेत मित्रांनो आहे ना बघा, इथं पण फाटी लावूया। आणि आता झालाय मला वाटते 8 साडेआठ वाजून गेले असतील, ठीक आहे ना। इथे इस्तो पेटूया आपण आणि आपल्याला बनवायचं मित्रांनो चायनीज। आपले मस्तपैकी आहे ना इकडे इस्तो पण पेटले बघा, आणि आजूबाजूला बघा सगळीकडे आहे ना एकदम जंगल आहे। आणि हा खालच्या साईडला आहे ना नदी आहे, आणि ह्या नदीमध्ये पाणी पण आहे थोडंफार। बाकी इकडे सगळीकडे कालोख आहे आणि इकडे आपला टेंट आहे पाठीमागे बघा। तर मस्त आहे ना झोपायसाठी वगैरे, आपण चटई वगैरे पूर्ण हातरले याच्यामध्ये। मस्त इस्त वगैरे पेटले बघा। पण हा शेजवान चटणी आणले, म्हणजे शेजवान चटणी आहे ना ह्या टायमाला मित्रांनो आपण बनवले नाही इथे, कारण काय जमला नाही एवढ्या घाईघाईत आल्यानंतर। आणि सॉस वगैरे आहे ते बघा, इकडे कोबी आहे, शिमला मिरची आहे, कांदे गाजर वगैरे, आणि इकडे अंडी आहेत। आणि ह्या साईडला आपला राईस, बॉइल्ड राईस आहे। पटकन आहे ना कटिंग करून घ्यावा कोबी वगैरे। तर काय आहे ना इकडे मित्रांनो आपला अंडा टाकलाय, मागच्या टायमाला पण आपण मित्रांनो चिकन फ्राय राईस काहीतरी बनवलेला, अंडा राईस का चिकन फ्राय राईस काहीतरी बनवलेला मागच्या टायमाला पण। ब्लॅक सॉस ओके झालाय। तर आपण बसूया खायसाठी। आणि आता मला वाटतं की ते 9, 9:15, 9, 9:30 वाजून गेले असतील, आणि आता भूक पण भरपूर लागली। तर बघा इकडे फायनली आपला राईस झालाय ओके। आणि इकडे शेजवान चटणी मस्त आहे ना, होऊन घेऊया पहिला। एक नंबर मित्रांनो राईस झालाय। चिकन नाही फक्त ह्याच्यामध्ये अंडाच फक्त आपण वापरलाय, पण खतरनाक एकदम झालाय। की आहे ना इकडे आपण राईस वगैरे बनवून खाल्ला, आणि ही भांडी आहेत ना, खाली नदी आहे बघा मित्रांनो। तर मस्त की आहे ना इकडे धुवून घेऊ भांडी। आवाज येतो काहीतरी, मला वाटतं डुकर वगैरे असतील। भांडी धुवायला ठेवू।
भांडी इथंच राहू द्या, उद्या सकाळी जाताना मस्त की भांडी धुवू. चला झोपायला जाऊ आता मस्तपैकी. आहे ना आपलं पद्धतशीर आहे ना इकडे टेंट तयार आहे झोपण्यासाठी. म्हणजे आता 10:30 वाजून गेलेत आणि झोपायचा टाइम झाला, त्याच्यामुळे आपण झोपूया इथं. इकडे बॅटरी आहे, ती बॅटरी आहे ना आपण वरती लावून ठेवू इथे ह्या साईडला. ह्या साईडला आहे ना मस्तपैकी बॅटरी लावून ठेवू, म्हणजे उजेड राहील थोडंफार. आणि लाईट आहे ना एकदम डिम करून ठेवू, म्हणजे लवकर उतरणार नाही. म्हणजे आतमध्ये मच्छर वगैरे पण शिरणार नाही, म्हणजे एवढी पॅकिंग दिलेली आहे चांगली. तर मस्तपैकी आहे ना मित्रांनो आपण झोपतोय. आणि आत्ता मेन म्हणजे भीती कसली माहिती आहे, आता डुकरांची वगैरे भीती आहे. ह्या साईडला खालच्या साईडला पाणी आहे, त्याच्यामुळं पिण्यासाठी वगैरे येणार ते डुकरं वगैरे. रात्री आपलं म्हणजे आपली रात्र कशी जाते मित्रांनो बघूया. कारण मध्येच आहे ना डुकरं वगैरे आली तर जागेल, म्हणजे बाहेर कसला आवाज आला तर पटकन जागेल. कसलं तरी आहे ना पाठवून आवाज येतोय मित्रांनो. मला वाटते 12 वाजलेत. 12 वाजलेत, डुकरं वगैरे 100% आली असतील. 12 वाजलेत मित्रांनो. बाजूला आहे ना नदी आहे, त्या नदीमध्ये आहे ना डुकरं वगैरे आली असतील पाणी प्यायला. फक्त टेंटला टक्कर नाही मारायला पाहिजे बस. ह्या साईडला मित्रांनो नदी आहे ना, ह्या साईडून आवाज येत होता. आहे ना मागच्या टायमाला पण डुकरच होती आणि ह्या टायमाला पण 100% डुकरच होती. कारण डुकरं ह्या इथून पालताना आवाज येत होता. चला झोपूया आपण. तर मित्रांनो आहे ना आपण लवकर चालू घरी, कारण भरपूर मोठा सीन झाला आणि आवाज वगैरे आहे ना तिकडे एकदम खतरनाक येत होता. त्याच्यामुळे पटापट आहे ना आपण तिथून निघालो आणि घरी आलो. म्हणजे जास्त व्हिडिओ वगैरे काहीच शूट करत बसलो नाही, कारण डुकरांचा पण आणि अजून कसला आवाज येत होता, म्हणजे भरपूर भीती वगैरे वाटत होती. तर डायरेक्ट आपण आहे ना घरी आलो डायरेक्ट. मला वाटते की ती 1:45 काहीतरी झालेत, 1:45 झालेत काहीतरी. हे भरपूर एकदम डेंजर जागा होती मित्रांनो. आणि जास्त काही व्हिडिओ वगैरे शूट करत बसलो नाही, कारण नंतर आहे ना भरपूर आवाज वगैरे यायला लागला जवळून. त्याच्यामुळे पटापट आहे ना सगळा टेंट वगैरे अजून तिथेच आहे आणि पटकन आलो. म्हणजे टेंट वगैरे अजून तिथे आहे, म्हणजे सकाळी जाऊन काढेल. तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच एंड करतो, कारण नेक्स्ट टाइम आपण चांगली दुसरी जागा बघू आणि तिथे कॅम्पिंग व्हिडिओ बनवू. कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो. चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.